नमस्कार मंडळी, मी आता आहे मुंबई गोवा हायवेवर आणि आपण चलो बॅक टू मुंबई। तर मी तुम्हाला एक निसर्गाचा चमत्कार दाखवतो। तुम्हाला मी दाखवणार आहे गरम पाण्याचा कुंड। तुम्हाला आरवलीचं गरम पाण्याचा कुंड माहिती असेलच, पण जो कुंड तुम्हाला दाखवणार आहे ना तो क्वचित लोकांना माहिती असेल। तर आरवलीचा कुंड सोडल्यावर हार्डली 5 मिनिटं पुढे आल्यावर ना ऑन मुंबई गोवा हायवे इकडे हा बोर्ड लागतो कोकरेचा। तिकडे पुढे एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट घेतल्यावर हार्डली 1 किलोमीटर तो कुंड आहे, तुम्हाला दाखवतो चला। तर हा कोकरेचा बोर्ड सोडल्यावर इकडे हा लेफ्ट जातो, तर आपण लेफ्ट आपला घ्यायचा आहे आणि जायचं आहे आत। आय थिंक 1 किलोमीटर असेल, मॅक्स टू मॅक्स 2 ते 3 मिनटं। आणि मी निसर्गाचा चमत्कार ह्याच्यासाठी बोललो कारण की ती ॲक्च्युली आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी। तिकडे एक जण बोरवेल मारत होता आणि बोरवेल मारता मारता तिकडे गरम पाणी यायला लागलं। तर एक प्रकारचा निसर्गाचा चमत्कारच आहे, आपण असं बोलू शकतो। आणि मला ह्याबद्दल माहिती दिली होती केदार भाऊने। ते बघा तिकडे कुंड आहे ते। तर आपण जरा तो कुंड पाहूया जवळून जरा। ही प्रॉपर्टी कोणाची आहे? दळवी। ओके ओके। हे बघा इकडे बोरवेल खोदताना आलेलं आहे। इकडे गरम पाणी आहे काय? हां हा गरम पाणी आहे, वाफ येतो वाफ। हा गरम पाणी आहे, चांगलंच गरम पाणी आहे। म्हणजे थोडा जवळ गेलो ना अशी वाफ आली। सही आहे रे, म्हणजे 365 डे त्यातून गरम पाणी असेल, पावसामध्ये म्हणा थंडीमध्ये म्हणा। एक नंबर, क्या बात आहे, सुपर सुपर। चला निघूया आता। तर तुम्हाला बोललो होता ना मी, ॲक्च्युली निसर्गाचा चमत्कार आहे हा। अमावस्या पौर्णिमाला दुपारी 12 वाजता पाणी बंद होतं आणि 2 वाजता पुन्हा सुरू होतं। आणि आता फोर्स कमी आहे, संध्याकाळी पाणी खूप जास्त वाढतं। क्या बात आहे। आणि 365 डेज गरम पाणी, भले थंडी असो गरमी असो पावसाळा काय नसतं, 365 गरम पाणी। हा मग खूप छान आहे पाणी, ॲक्च्युली गरम लागलं मला, वाफा एक नंबर होत्या। आणि इकडे ते करणार आता पर्यटन स्थळ त्या साईडला। आणि 3-4 वर्ष तरी झाली मी पाणी येऊन तिकडे। तर आता आपण निघतोय बॅक टू मुंबई। तर तुम्हाला रील कसा वाटला नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका। चला।